रावेर लोकसभेतून सर्वाधिक मताधिक्याने रक्षा खडसे ह्या विजयी झालेल्या आहेत, आपल्यासोबत आहेत. काय सांगाल ताई, विजय आपला झालेला आहे तिसऱ्यांदा हॅट्रिक पार केली. हे तिसऱ्यांदा संपूर्ण विजयाचं श्रेय मी सगळ्या जनतेला देते, मतदारांना देते की तिसऱ्यांदा सुद्धा माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून कोणतंही जातीपातीचं राजकारणमध्ये न आणता सगळ्या जनतेने भक्कमपणे माझ्या पाठीमागे उभे राहिले. आणि आपण बघितलं असेल की 2014 असेल, 19 असेल आणि 2024 ज्यावेळेस परिस्थिती अतिशय अटीतटीची होती, आम्हालाही ती अपेक्षा नव्हती, पण मतदार हा कुठे बाजूला गेला नाही. सगळ्या मतदारांनी भरभरून मतदान दिलं, म्हणून जवळपास 2.25 लाखाचं लीड आज जवळपास महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकतो की सर्वात जास्त मला वाटतं की 2 किंवा 3 नंबरवर आज लीड रावेर मतदारसंघामध्ये जनतेने कौल मोदी साहेबांसाठी दिलेला आहे. एकंदरीत आपले तिसऱ्यांदा हॅट्रिक झालेले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात देखील वर्णी लागण्याची चर्चा सध्या रंगते, काय वाटतं? बघा, मी आधी पण सांगितलेलं आहे, कोणत्या पदाच्या अपेक्षेने मी कधी पक्षामध्ये काम केलेलं नाही आहे. शेवटी पक्ष जो जबाबदारी देईल ती जबाबदारी नेहमी स्वीकारलेली आहे. आत्ताही पहिलं कर्तव्य आणि पहिली जबाबदारी माझ्याकडे एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून मी काम करते आहे. जो आदेश पक्ष देईल त्या आदेशावर नक्कीच आम्ही काम करू. आज खूप मोठी संधी जनतेने मला दिलेली आहे, पक्षाने दिलेली आहे, तर जनतेसाठी काम करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीला मागच्या कालखंडामध्ये 23 जागा मिळाल्या होत्या, यावेळेस 9वर समाधान मिळालं, त्यामुळे कुठेतरी फटका बसला नाही. बघा, नक्कीच आम्ही ते मान्य करतो की ह्यावेळेस कुठेतरी आम्ही कमी पडलेलो आहे, पण आता जोपर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार नाही की नेमके आम्ही कुठे आणि कशासाठी कमी पडलो. तर पक्ष स्तरावर ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा होईल की जेणेकरून येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ज्याही काही निवडणुका होतील तिथे चांगलं यश, पूर्वीसारखं यश आम्हाला भारतीय जनता पार्टीला मिळेल. पंकजाताई मुंडेंचा पराभव मोठा मानला जातोय, धक्का त्या ठिकाणी बसला. बघा, मराठवाडा जर आपण बघितला तर मराठा आरक्षणचा विषय कुठे जरांगे साहेबांचं असर ह्या सगळ्या गोष्टींवर झालेलाच आहे, पण आता जेव्हा पक्षाची अंतर्गत बैठक होईल हे सगळे विषय त्या चर्चेला येतीलच. मी तेच बोलले आधी की जनतेने, विरोधकांनी आज कितीही जातीपातीवर राजकारण जरी या निवडणुकीमध्ये आणलं, याच्यापूर्वी असं कधीही झालं नाही, पण यावेळेस समोरच्या विरोधकांनी ते जातीवर राजकारण आणलं. पण मी सगळ्या मतदारांचे खूप खूप मनापासून मी आभार मानेल की मतदारांनी ह्या गोष्टीला कुठेही श्रेय न देता प्रामाणिकपणे जो ह्या मतदारसंघासाठी काम करेल आणि आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचा प्रधानमंत्री बनवण्यासाठी जनता, ही सगळ्या समाजाचे जे लोक आहे, मतदार आहे, महिला असतील, युवा असेल, आज ज्येष्ठ नागरिक असतील, सगळे लोक माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले. काय विजन असणार आहे आता पुढचं तुमचं? पुढच्या 5 वर्षात कामं तर खूप करायची आहे. सिंचन आहे, महिला आहे, युवा आहे, शेतकरी आहे, हे सगळे विषय घेऊन भविष्यामध्ये मी काम करायचा प्रयत्न करणार आहे. 10 वर्षाचा जो काही माझा अनुभव राहिलेला आहे, तर त्या अनुभवाच्या अनुषंगाने ह्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त विकास कामं मी माझ्या मतदारसंघापर्यंत आणेल. राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं, याचा देखील काही फटका बसला का भाजपला असं वाटतं? बघा, शेवटी ह्यावेळेस जे मतदान झालं थोडं कन्फ्युजन मोडमध्ये मतदार होते, पण मला असं वाटतं की फोडाफोडीपेक्षा आज अजितदादा असतील किंवा शिंदेसाहेब असतील, हे आदरणीय मोदी साहेबांवर विश्वास ठेवून आज आमच्यासोबत आलेले आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या गोष्टीचा खूप असर झाला अशातलं नाही आहे. शेवटचा प्रश्न ताई, नाथाभाऊंनी म्हटलं माझा पक्ष प्रवेशासंदर्भात आता मला घाई नाही, म्हणजे कुठेतरी तुमच्या विजयाचं त्यांना वाटतं? बघा, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये नाथाभाऊंनी पण खूप साथ दिलेली आहे, त्याच्यात कुठे शंका नाही. आणि शेवटी पक्षात यायचा निर्णय त्यांचा होता. आज पक्षश्रेष्ठी किंवा स्वतः नाथाभाऊ ह्या गोष्टीवर निर्णय घेऊन पुढची वाटचाल करतील. केंद्रीय मंत्र्याचा कोणाचा वगैरे फोन वगैरे आला होता ताई विजयाबद्दल? नक्कीच विनोद तावडे साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, यांनी सगळ्यांनी माझं अभिनंदन केलेलं आहे. या होत्या रक्षा खडसे. मंगेश ढोलेसह TV9 मराठी, रवी गोरे, मुक्ताईनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.